मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर मैदानात उतरल्या। सकाळी बीकेसी परिसरामध्ये पावसाळापूर्व कामांची त्यांनी पाहणी केली। विशेषतः मिठी नदीतील गाळ सफाईच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला। सफाईच्या कामाची एकालाच 2 कंत्राट देण्यावरून पेडणेकरांनी टीका सुद्धा केली। कॉन्ट्रॅक्टरना गुडघ्यावर आणलं। कुठल्या गुडघ्यावर आणले? एका कॉन्ट्रॅक्टरला 2-2, 3-3 कामं द्यायची आणि एक उशीर झालाय आणि गुडघ्यावर आणले। काही अटी शिथिल करून दिलात आणि गुडघ्यावर आणले। आपण कालच आपल्या महापालिकेमध्ये सभागृहामध्ये पाहिलं, मिठी नदीचा निधी स्थानांतरित करतायत। कुठे? तर ब्रिजला। काय तर म्हणे काम झालं नाही म्हणून आता ते तो निधी ठेवून अधिक त्याच्यात सुविधा देऊन कसं करताय बघायला पाहिजे होतं। आज तुम्ही कायम आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेला व्हिजिट घेतल्या प्री मान्सूनच्या आधी, मग ते रोड असतील, स्ट्रॉम वॉटर ड्रेन असतील, मिठी नदी असेल, दहिसर पोईसर शिवराजा, सगळ्या नद्यांचं जे रुंदीकरण आहे किंवा गाळ काढणं आहे, या सगळ्याची पाहणी मार्चमध्ये व्हायची। अगदी 8-10 मार्चला सुरू व्हायची। आठवडाभर या पाहणीमध्ये जायचं। त्याच्यामध्ये महापौर असायचे, त्याच्यामध्ये सर्व अधिकारी असायचे। आता त्या सगळ्या गोष्टीला दिसतच नाहीये।